नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट, सातारा. आपण आज जाणून घेणार आहोत सिक्रेट्स टू बूस्ट फर्टिलिटी. म्हणजेच प्रेग्नन्सीचा चान्स वाढवण्यासाठी आपण डे टू डे मध्ये काय केलं गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला मातृत्वाकडे आपण जातोय आणि आई बाबा होण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. सो टू बूस्ट फर्टिलिटी, हाऊ टू बूस्ट फर्टिलिटी. आपण जे काही खातो तसेच आपण असतो. म्हणजे खाणं हे खूप महत्त्वाचं आहे की आपण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय, तर आपण मेडिटेरियन डाएट घेतलं पाहिजे. हे एका शब्दात कळण्यासारखी गोष्ट नाहीये, पण मी इथे पूर्णपणे डिटेलमध्ये सांगत आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, मेडिटेरियन डाएट जे आहे ते आपल्याला आपल्या एंडोक्राइन जे डिस्टर्बर्स असतात त्याच्यावरती मात मिळवण्यासाठी काम करतं. सो आपण ताजी फळं खाल्ली गेली पाहिजेत, ताज्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत आणि हे साधारणपणे जर सेंद्रिय असेल तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. तसंच कंप्लीट फूड म्हणजे जे कंप्लीट ग्रेन्स आहेत ज्याला आपण भरड धान्य म्हणतो, जसं की नाचणी, बाजरी, राजीगरा, याचा आहारामध्ये वापर होणं गरजेचं आहे. लो फॅट प्रोटीन म्हणजे व्हाईट मीट ज्याला आपण चिकन असं म्हणतो किंवा मासे, याचा आहारामध्ये वापर असणं गरजेचं आहे. दुधाचे पदार्थ, पण जेव्हा आपण दूध, दही हे वापरतोय तर साय काढलेलं दूध, साय काढलेलं दही, साय काढलेलं ताक जे आहे हे आपल्याला आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. प्रोटीन्समध्ये जी कडधान्य आहेत, मोड आलेली म्हणजे आपण जी मटकी आहे, मूग आहे, त्याला जर मोड आणून आपण जर ते खातोय तर इट इज रिअली गुड. म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपली जी जेवणाची जी थाळी आहे ती पंचरंगी असणं गरजेचं आहे. आणि पंचरंगी जर आपण जेवलो तर नक्कीच आपण एक पाऊल आपल्या प्रेग्नन्सीकडे जातोय. सो जंक फूड अजिबात नको, मैदा नको, खूप गोड अतिरेक कुठल्याही गोष्टीचा नको, एरेटेड ड्रिंक्स जे आहेत ते अजिबात नको, कारण हे जे आहे हे आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल कमी करत आहे. पुढचा मुद्दा येतो हा व्यायामाचा. व्यायाम केला गेला पाहिजे, पण अभ्यासांती असंही दिसून आलेलं आहे की एक्सेस जर व्यायाम असेल, एक्सेसिव्ह एक्सरसाइज जर असेल तर जे शुक्राणू आहेत त्यांची गतिशीलता कमी होते जवळजवळ 8 ते 10%. मग कुठलाही अतिरेक जसा चांगला नाहीये, तर मॉडरेट एक्सरसाइज इज अ मस्ट. म्हणजे मग साधारणपणे जर चालणं असेल तर ते 3 ते 5 किलोमीटरचं चालणं, जिम वर्कआउट असेल तर त्याला साधारणपणे 30 to 35 मिनिट्सचा अवधी देणं, ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात. सो जे काही अतिरेकी आहे ते आपल्याला नक्कीच टाळायचं आहे. तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा म्हणजे झोपेचा. आजकाल आपण मोबाईलचे रील्स स्क्रोल करत बसतो. मग रात्रीचं जे मेलाटोनिन हॉर्मोन लागतं आपल्या झोपेसाठी, शांत झोपेसाठी, ते सिक्रेट होत नाही. पूर्वी आपल्याकडे लाईट्सच नव्हत्या, त्याच्यामुळे 7 वाजता अंधार असायचा. सो आपल्या मेंदूला कळायचं की आता झोपेची वेळ झालेली आहे. पण आपला जो हा मोबाईलचा स्क्रीन आहे ती आठवणच करून द्यायला विसरलेला आहे. त्याच्यामुळे झोपेच्या आधी कमीत कमी 2 तास त्या मोबाईलला हात नाही लावला गेला पाहिजे, कारण जेव्हा आपली झोप व्यवस्थितरित्या होते तेव्हाच आपलं शरीर काम करणार आहे. कारण प्रत्येकाला विश्रांतीची गरज असते. जसं मी सांगते की तुम्हाला विश्रांती हवी आहे म्हणून 1 महिन्याभराने कुठेतरी 2 दिवसासाठी आपण फिरायला जातो. का जातो आपण? आपल्या रोजच्या रुटीनमधून आपल्याला थोडीशी ती विश्रांती गरजेची असते. तसंच आपल्या शरीराचं आहे. आपलं शरीर बोलत नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही गेलं पाहिजे. सो रात्रीची झोप व्यवस्थित 8 तासाची होणं खूप गरजेचं आहे. पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे कॉस्मेटिक्स, जसं की लिपस्टिक्स आहे, आयलायनर आहे, मॉइश्चरायझर्स आहेत, सनस्क्रीन आहेत. याच्यामध्ये जे काही केमिकल्स आहेत जसं की फॉर्माल्डिहाइड आहे किंवा थॅलेट्स आहेत, हे जे आहेत ते एंडोक्राइन डिस्टर्बर्स आहेत की आपली जी एंडोक्राइन सिस्टीम आहे त्याला ते मारक ठरतात आणि आपले हॉर्मोन्स जे आहेत त्यांना ते इम्बॅलन्स करतात आणि मग प्रेग्नन्सी पोटेन्शियल जे आहे ते कमी करतात. ज्या ब्रोमिन फ्यूम ज्या येतात पेंटिंगमधून तर त्याच्यामुळे सुद्धा वंध्यत्व त्याच्याशी निगडीत आहे
आणि म्हणून असं म्हटलं जातं की साधारणपणे जर वंध्यत्वाशी निगडीत जर ट्रीटमेंट सुरू आहे तर पेंटिंग जे आहे ते आपण थोडंसं पोस्टपोन करू शकतो, किंवा जर पेंटिंगशी रिलेटेड जर काम असेल तर आपण थोडंसं 3 ते 6 महिने त्याच्यापासून आपण दुसरं काही करू शकतो का ते आपण बघू शकतो. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला प्रेग्नन्सीकडे पुढे नेणार आहेत. काही मेडिकेशन सुरू असतात, जसं की अँटी अलर्जन्स, की काहीतरी झालं मग गोळी घेतली, किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेताच आपण गोळ्या घेतो. अँटीसायकोटिक ड्रग्ज असतील किंवा अँटी इपिलेप्टिक ड्रग्ज असतील, ह्या काही गोळ्यांचा वंध्यत्वावरती परिणाम होतो. आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर तुम्ही अशा काही गोळ्या औषधं घेत असाल तर त्याकडे तुम्ही नक्की लक्ष देणं गरजेचं आहे. कारण नेहमीच स्मॉल थिंग्स मेक्स अ बिग डिफरन्सेस. सो ह्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाहीये. मग आपण पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा की सप्लिमेंट्स काय घ्यायचे आणि ते खरंच गरजेचे आहेत का. डेफिनेटली फॉलिक ॲसिडचं सप्लिमेंटेशन घेणं प्रेग्नन्सीसाठी जर प्रयत्न करताय तर गरजेचं आहे. ते बाळामध्ये व्यंग जे येतं की जसं की मणक्यांमधले जे विकार असतात किंवा मेंदूची कवटी तयार न होणं, ज्याला आपण एनेन्केफॅली किंवा स्पायना बायफिडा असं म्हणतो, त्याला पूर्णपणे प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे फॉलिक ॲसिडचं सप्लिमेंटेशन हे खूप मस्ट आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड, CoQ10 ह्या ज्या गोष्टी आहेत, तसंच जर अंडबीजाची कपॅसिटी कमी असेल तर DHA, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E हे जे सप्लिमेंट्स आहेत हे नक्कीच आपल्याला एक पूरक ठरणार आहेत. पण हे 100% सप्लिमेंट्स असू शकत नाहीत, कारण ह्या कुठल्याही जादुई गोळ्या नाही आहेत की ह्या आपण घेतल्या तर आपली प्रेग्नन्सी राहणार आहे. पण हे आपल्याला पुश नक्की करणार आहे आपल्या अंडबीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि तसंच शुक्राणूंची क्वालिटी ही इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. स्ट्रेस, की ज्याला आपण ताणतणाव असं म्हणतो, की ते आपण जर फर्टिलिटीशी निगडीत आपण जर ट्रीटमेंट घेतोय, इन्फर्टिलिटीशी निगडीत जर आपण ट्रीटमेंट घेतोय तर आपल्याला तणावमुक्त जीवन असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये योगा, व्यायाम याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. सो ह्या ज्या टिप्स आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत की त्या तुम्हाला प्रेग्नन्सीकडे नेणाऱ्या आहेत आणि मातृत्वाचा आनंद देणाऱ्या आहेत. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.